धुळे जिल्ह्यामध्ये तब्बल 8 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की 11 वाजेपासून या पावसाला सुरुवात झालेली आहे। धुळे जिल्ह्याला 24 तासाचा हवामान खात्याच्या वतीने या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि पावसाला आता सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मे महिन्यामध्ये शेवटी जो अखेरचा पाऊस झाला, मे महिन्याच्या शेवटी मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं आणि या ठिकाणी वीज वितरण कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्यानंतर मुसळधार पावसाचा झाला नव्हता। मात्र आता पुन्हा एकदा आज मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। धुळे शहरामध्ये जोरदार पाऊस पडताना दिसत असला तरी साक्री असेल, शिंदखेडा असेल, शिरपूर येथे या ठिकाणी मात्र जोरदार पाऊस झालेला नाही। त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना देखील आता मोठ्या पावसाची अपेक्षा आहे। धुळे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जवळपास 3.5 लाखाच्या वरती खरीप हंगामाची पेरणी केली जात असते आणि अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे। मात्र मुसळधार पाऊस आणि चांगला पाऊस नसल्यामुळे या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। मात्र आज हवामान खात्याच्या वतीने दिलेल्या रेड अलर्टमुळे चांगला पाऊस पडेल आणि शेतकरी समाधानी होईल हीच अपेक्षा। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।